विरोधी पक्षनेते निवडीबाबत प्रस्ताव आला असून तो योग्य वेळी निर्णय घेणार असल्याची माहिती विधान परिषद सभापती राम शिंदेंनी केली। तसंच विरोधी पक्षनेते पदाबाबत काही प्रथा आहेत, ज्या प्रथा परंपरा सुरू आहेत त्या आता 2025 मध्ये सुरू असणं अभिप्रेत नसल्याचं अजब विधानही राम शिंदेंनी केले। यावर विरोधकांनी जोरदार टीका केल्याचं पाहायला मिळतंय। त्या संदर्भामध्ये गेल्या काही अनेक वर्षापासून प्रथा आणि परंपरा सुरू आहेत आणि म्हणून पूर्वीच्या कालखंडामध्ये ज्या पद्धतीनं विधानसभेचा उपाध्यक्ष हा विरोधी पक्षाचा असायचा, विधान परिषदेतील उपसभापती देखील विरोधी पक्षाचा असायचा आणि म्हणून आता जे 1947 मध्ये स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर झालं ते आता 2025 मध्ये देखील अभिप्रेत आणि अपेक्षित आहे असं नाहीये। आणि त्यामुळं आपण जे म्हणताय ते बिलकुल महत्त्वाचं आहे की लोकशाहीमध्ये सत्ता पक्ष आणि विरोधी पक्ष देखील असणं आवश्यक आहे। त्यामुळं अशा पद्धतीचा प्रस्ताव आमच्याकडे आलेला आहे, त्याच्यावरती विचार विनिमय सुरू आहे। योग्य वेळी त्याच्या संदर्भामध्ये निर्णय घेतला जाईल। तर याच संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी ओम देशमुख। ओम, राम शिंदेंनी आज विरोधी पक्षनेते पदाबाबत एक अजब विधान केलेलं आहे, काय ताजे अपडेट आहे? खरं तर रुबीना, सभापती राम शिंदे यांना विधानसभा आणि विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदासंदर्भात जेव्हा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांचं हे विधान निश्चितच भुवया उंचवणार आणि कुठेतरी जबाबदारी झटकणार आहे का या संदर्भातला आता प्रश्न निर्माण होतोय। 1947 नंतरच्या प्रथा परंपरा विधानसभा विरोधी पक्षनेता विधान परिषद विरोधी पक्षनेते पदासंदर्भात सुरू झाल्या त्या आता सुद्धा सुरू असाव्यातच असं काही अभिप्रेत नाहीये। अशा प्रकारचे अजब विधान राम शिंदे यांनी केलंय। खऱ्या अर्थानं दोन्ही सभागृह विरोधी पक्षनेत्याशिवाय अपूर्ण आहेत हा प्रश्न जेव्हा त्यांना विचारण्यात आला तेव्हा त्यांनी हे विधान केलंय। त्यामुळे कुठेतरी विधानसभा विधान परिषद दोन्ही सभागृहातल्या विरोधी पक्षनेत्याचा पदाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। आमच्याकडे या संदर्भातला प्रस्ताव आलेला आहे, तो प्रस्ताव प्रलंबित आहे, मात्र तो कधी पूर्ण होईल याबाबत सुद्धा राम शिंदेंनी काही विधान केलेलं नाही। निश्चित ओम, धन्यवाद ताजे अपडेट देण्यासाठी। आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार आहोत।